आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रीतम बाबा, पारू आणि आदित्य बाबांचं लग्न आज सूर्यास्त व्हायच्या आधी व्हायलाच पाहिजे। काय? नाहीतर आदित्य बाबांचा जीव जाऊ शकतो। माझं आता नीट लक्ष देऊन ऐक। पालखी आता मंदिराच्या आत जाईल, मग गुरुजी होमाला सुरुवात करतील। अहिल्या आणि श्रीकांत महायज्ञाला बसतील आणि मग गुरुजी आदित्यला सांगतील नदीवर जाऊन अंघोळ करून ये। जेव्हा तो अंघोळ करण्यासाठी नदीच्या दिशेने जाईल तेव्हा त्याला तिथेच गाठायचं, त्याचे हातपाय बांधायचे आणि त्याला पाण्यात कायमचं झोपवून टाकायचं। कळलं? तुम्ही काळजी करू नका मॅडम, आज त्याच्या घरच्यांना त्याची प्रेत पण नाही सापडणार। ओके, गुड, मी जाते। प्रीतम सर, मी तुला काय विचारतो? गुरुजी कशाबद्दल बोलत होते? मी सांगतो। प्रीतम बाबा, पारू आणि आदित्य बाबांचं लग्न आज सूर्यास्त व्हायच्या आधी व्हायलाच पाहिजे। काय? नाहीतर आदित्य बाबांचा जीव जाऊ शकतो। नाही म्हणजे माझा या नात्याला विरोध होता, पण मला कळलंय की पारू आणि आदित्य बाबांचं नातं हे दैवी आहे। काही करून हे लग्न व्हायलाच पाहिजे। नाही, आता तर हे लग्न होणं गरजेचंच आहे। दादाचा जीव जाऊ शकतो, फक्त आईला कळता कामा नाही। हा, मी दादाला तयार करतो। पारू, तू रेडी राहा, ओके? मी आलो। पारू, तू नको काळजी करू, होईल समज व्यवस्थित। अहिल्यादेवी, श्रीकांतराव, आपल्याला महायज्ञाला सुरुवात करावी लागेल। माझे अनुयायी इथं आहेत, ते कार्य करतीलच। मी सदैव तुमच्या कुटुंबासोबत आहे, राहणार। परंतु मला आता एक महत्त्वाचं काम आलेलं आहे, तेवढं काम करून मी पुन्हा इथे येतोच। ठीक आहे,